काल जयपूरनंतर आज नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होत आहे। नागपूरमधील संविधान चौकामध्ये आंदोलनाचं आयोजन केलं गेलेलं आहे। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात तरुणाई रस्त्यावर उतरणार आहे। या आंदोलनामध्ये नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनामध्ये कोणताही राजकीय बॅनर किंवा झेंडा वापरला जाणार नाहीये असा दावा सुद्धा आयोजकांनी केलाय। देशाचे नागरिक म्हणून नागपूरकरांनी मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही केलं गेलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा आयोजकांकडून केली गेली आहे। जवळपास 5000 विद्यार्थी, त्यांचे पालक आणि सामाजिक संघटना तसंच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे। आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही चेंज नाही करणार आहे, कारण की असे हल्ले अजून होत राहतील पुढे। मला काही त्याची भीती नाही आहे। त्यांना हल्ले करायचे करू द्या। आम्ही गांधीच्या मार्गावर चालणार आहे, आम्ही आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहे आणि आमचा सत्याग्रह आहे जो आम्ही एकदम शांतीपूर्ण चालू ठेवणार आहे। कोण वाटतं तुम्हाला ते म्हणजे ते दुसरं झालेले RSSचे काही लोक होते, ते त्यात काही नवीन नाही आहे। जेव्हा कोणी या सरकार विरोधात बोलतात किंवा त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलतात ते लोक असे हल्ले करतात, काही नवीन नाही याच्यात। कॉकरोच जनता पार्टीचे जे फाउंडर आहे अभिजित दिपके ते नागपूरमध्ये आलेले आहे। त्यांच्या आज संविधान चौकमध्ये एक त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे प्रोटेस्ट। तो त्याच्यामध्ये त्यांना एक नॉर्मल नोटीस आहे आम्ही सगळ्यांना जे देत आहे, जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना आम्ही देत आहे। त्याच्यामध्ये शांतता ठेवण्याची कोई आक्षेपार्ह वक्तव्य ते बोलायची नाही असं आम्ही त्यांना एक नॉर्मल नोटीस बजावलेली आहे आणि ते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त लावलेली आहे।